गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीला नंबर 235. महात्म्यांची दीपवाळीच्या सणाला बाईसांनी सर्वज्ञांना तेल उठणे लावून आंघोळ घातली, सर्वज्ञांना कपडे दिले, सर्वज्ञांना सर्व अंगावर चंदन लावले, अक्षता लावल्या, अशी पूजा केली. मग धूपारती मंगळारती केली. तेव्हा सूर्योदय झाला. मग सर्वज्ञ बाहेरच्या वसरीकडे गेले. तेथे आसनावर बसले. तेव्हा सर्वज्ञांच्या दर्शनाला गावातील महाजन आले. कोणी रेशमी वस्त्र, कोणी लाल रंगाचे, कोणी चमकदार रंगाच्या थेंबाने नक्षी काढलेले वस्त्र, कोणी तलम सपूर शेला पांघरले होते, टिळे लावलेले, तोंडात पान विडा खात असलेले असे सर्वज्ञांच्या दर्शनाला आले. दंडोते घातली, श्रीचरणा लागले. मग सर्वज्ञांजवळ बसले. ते पाहून भक्तजनांना वैषम्य वाटले असे मग सर्वज्ञांनी आपल्या भक्तजनांकडे पाहिले. तेव्हा ते पांढरे भुरके फाटकी वस्त्रे पांघरलेली आहेत असे दिसले. सर्वज्ञ म्हणाले, महात्म्यांना आनंदाची दीपावली का न करू द्यावी. म्हणून भक्तजनांकडे कृपा दृष्टीने पाहिले आणि सर्वांना आनंद यायला लागला. तथा संचरला. मग महाजन आपणाकडे पाहत आणि भक्तजनांकडे पाहत. तेव्हा ते आपणाला शूद्र पाहत आणि भक्तजनांना श्रेष्ठ असे पाहत. असा पुष्कळ वेळ आनंद उपभोगला. मग सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या, तुम्हाला काही काम करायचे आहे की. मग भट्टोबासांना आठवले, मला कपडे आणायला जायचे आहे. मग महाजनांनी सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागले आणि मग निघाले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.